राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी सांगितलं. अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून घेऊयात. प्रमोद, आपण पाहिलेलं होतं या आधी अजितदादांनी अनेकदा असा वेळ आलेली होती, अशी वेळ आलेली होती की स्टेजवरती दोघं एकत्र येण्याची संधी होती, मात्र टाळलं होतं. आणि आज थेट अजित पवार, शरद पवार यांची भेट घेण्यासाठी त्यांनी दिल्ली गाठलंय. सविस्तर अपडेट या संदर्भात. शेजल, अमोल मिटकरी कितीही जरी म्हणत असले की ही राजकीय भेट नाहीये, तरी या भेटीला राजकीय कांगोरा नक्कीच आहे. कारण ज्या पद्धतीनं अजित पवार यांच्या काल कुठल्याही पूर्वनियोजित भेटी दिल्लीमध्ये नव्हत्या, असं असताना अजित पवार हे दिल्लीमध्ये आलेले होते आणि त्यानंतर आज ते शरद पवार यांच्या भेटीसाठी दिल्लीमध्ये आलेले आहेत. मागच्या काही काळापासून, म्हणजे जेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला, अजित पवार यांना पक्ष आणि घड्याळ चिन्ह दिलं गेलं, तेव्हापासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सर्व आलेले नाहीये हे समोर आलेलं होतं. विधानसभा निवडणूक असेल किंवा लोकसभा निवडणूक असेल, या दोन्ही निवडणुकीच्या दरम्यान आपण बघितलेलं होतं की पक्ष कशा पद्धतीने एकमेकांच्या समोर उमेदवार देखील उभा राहिल्याचं बघायला मिळतं. प्रामुख्याने जर आपण बघितलं तर बारामती या विधानसभा मतदारसंघामध्ये युगेंद्र पवार हे अजित पवार यांच्या समोर उभा राहिलेले होते. त्यामुळं राजकीय कुठल्याही दोन्ही पक्षांमध्ये एकमत नाहीये. दोन्ही पक्ष राजकीय म्हणून वेगवेगळ्या भूमिका बजावत होते हे दिसत होतं. आता जेव्हा अजित पवार सोबत आले, त्यांच्या सोबत असणारे व्यक्ती खूप महत्वाचे आहेत. ही कौटुंबिक नाहीये भेट नाहीये शेजर. आपण जर बघितलं तर त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, छगन भुजबळ असतील, हे महत्वाचे नेते जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, ते देखील शरद पवार यांच्या निवासस्थानी भेटीसाठी आल्याचं आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळं त्या भेटीची चर्चा जी आहे ती निश्चितपणे होणार आहे. तुम्ही जसं म्हणालात तसं यापूर्वी अनेक वेळा अजित पवार आणि शरद पवार यांना एकत्र स्टेज शेअर करण्याची वेळ आलेली होती, मात्र अजित पवार यांनी अनेक वेळा तो प्रसंग जो आहे तो टाळल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं. असं असताना आज थेट दिल्लीमध्ये आणि काही शरद पवार यांच्या भेटीला अजित पवार आल्यानं निश्चितच एक वेगळ्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत. 15 मिनिटापासून मागच्या 6 जनपद जे शरद पवार यांचं निवासस्थान आहे त्या निवासस्थानी या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची चर्चा जी आहे ती शरद पवार यांच्या सोबत सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. बघावं लागणार आहे ज्यावेळी शुभेच्छा देऊन अजित पवार बाहेर निघतील. जसं तुम्ही म्हणालात की ही केवळ कौटुंबिक भेट असू शकत नाही. आपण बघतोय मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप बाकी आहे. अजितदादा यांचे प्लॅन बी ठरताय. अजित पवार कधी नाराज आहेत, महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नाहीये, अशा अनेक चर्चा सुरू असताना थेट शरद पवार यांची भेट घेण्यासाठी पोहोचणं, या सर्व गोष्टींचा नेमका काय अर्थ? आलबेल नाही अजित पवार यांच्या पक्षामध्ये हे तर वारंवार दिसलेच होतं. कारण ज्या पद्धतीनं राज्यामध्ये शपथविधी झालेला होता अजित पवार यांचा, त्यानंतर मंत्रिमंडळाचा अद्यापपर्यंत विस्तार झालेला नाही. अजित पवार यांच्या पक्षाला किती मंत्रिपदे मिळतील याची कुठलीही आकडा जो आहे तो अधिकृत आकडा अद्यापपर्यंत समोर आलेला नाहीये. त्यामुळं सगळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा महायुतीमध्ये आलबेल आहे का, अशा पद्धतीच्या चर्चा खरं तर राज्यामध्ये सुरू झालेल्या आहेत. असं असताना अजित पवार यांची ही भेट खूप महत्वाची म्हणावी लागणार आहे. कारण अजित पवार रात्री दिल्लीमध्ये आले होते, त्यानंतर चर्चा कालपासूनच सुरू झालेल्या होत्या की काय ते शरद पवार यांची भेट घेऊ शकतात. पण असं वाटत होतं की अजित पवार ही फक्त कौटुंबिक भेट घेऊ शकतात. म्हणजे अजित पवार असतील किंवा त्यांच्यासोबत सुनेत्रा पवार, पार्थ पवार हे पवार कुटुंबीय शरद पवार यांच्या भेटीसाठी येऊ शकतं, अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झालेल्या होत्या. मात्र असं असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी शेजल हे खूप महत्वाचे आहेत. म्हणजे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे महत्वाचे नेते, छगन भुजबळ हे सगळे महत्वाचे नेते जे आहेत ते अजित पवार यांच्यासह शरद पवार यांच्या भेटीला. त्यामुळे निश्चित पद्धतीने ही राजकीय भेट आहे. त्यांच्यासोबत पक्षाचे पदाधिकारी आहेत. यापूर्वी जर आपण बघितलं तर एकमेकांवरती टीका करताना हे पक्षाचे नेते आपल्याला बघायला मिळाले होते. आणखी एक महत्वाचा मुद्दा खरं तर उपस्थित होतो. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला जी काही मंत्रिपदं मिळतील त्यामध्ये छगन भुजबळ यांचा पत्ता कट होऊ शकतो अशी सुद्धा चर्चा होती. कारण जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांना यंदा मंत्रिपद दिलं जाणार नाही अशी एकंदरीत भाजपची भूमिका होती. आणि तेच काही ज्येष्ठ नेते जे आहेत ते आज थेट अजित पवार यांच्यासोबत शरद पवार यांची भेट घेत आहे.